आदरणीय नामदेव भीमराव पाटील शिंदे माळकोटेकर यांच्याकडून चालू असलेल्या भजनावरती चालू होण्याच्या अगोदरच भेट दिली, पण राहून गेलं बोलण्याच्या भरामध्ये 101 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. आदरणीय पैलवानाची कवा कवा युक्ती होते म्हणून युवती सेवा करायची आहे. आम्हाला बरंच काही बघायचं आहे. आमच्या भावकीनं बरंच काही आमच्या उरावर ओझं ठेवलंय. आता मरणाच्या आधीच कसं मरावं म्हणा सांगून गेलो तरी बी लक्षात बसलो नाही. अजून एक बार सांगायची इच्छा आहे तरी सांगूत काही हरकत नाही. पण आम्हाला एक वेळेस आमची शंका म्हणा तुम्ही काही म्हणा घड्यात, पण तेवढा अवस्था आणि देह मुक्ती हे एक करून दाखवा. हे कसे एक होतात एक बार आम्हाला कळू तरी द्या. एक तर अवस्थाच होय म्हणून सांगा, अवस्थेवर बोला. ठेवण्यात फिसकल गडे म्हणा काही घोर नाही. मी खमीर राहू मोठा भाऊ समोर मला म्हणाल तरी काय दुसरं लहानगा भाऊ. हा मी ननगा भाऊ एवढं मात्र ध्यानात ठेवा बरं. मी लहान भाऊ असून सुद्धा मोठ्या भावाला सांभाळून घेतो. का सांभाळून घेतो तर मोठ्या भावानं सांगले आमच्या की दादा माझी गाडी वर्ष झालं बंद पडली होती, त्याच्यामुळं दादा काही हरकत नाही. बोलण्याच्या भरामध्ये एखाद्या वेळेस शब्दही जाऊ शकतो, आम्हाला ते सुद्धा धरून बसायचं नाही. पण तुम्ही म्हणच ना ह्या मोकळ्या मनाने मोकळं हाय मोकळंच आहे म्हणाल्या. तुम्हाला गणाच्या पर्यात सांगलो सरेगावचं भजन म्हणजे दादा कोणकेवणी मोकळ सगळ्याला समजायसारखं होय, सगळ्याला सोप्या भाषेत सांग. म्हणून तुम्हाला सुद्धा आमची विनंती आहे, तुम्ही 100% दादा कोणकेवणी करतो म्हणलं तर करा, पण आमच्या मनात काही राहू नये. आम्ही म्हणलेलं 100% ते निघाव तरी एक नसल तर नाही तरी म्हणावतो. आणि ते जर झाकायचं असेल तरी आता पुढच्या पर्यात झाकतो जर तुम्ही प्रमाण देण्या गेल्या तर. असंही काही नाही आमचं. म्हणून महाराज सांगतात आम्हाला जीवनमुक्त व्हायचं आहे. आमच्याकडे जीवनमुक्त हा विषय आहे. कसं आहे आमच्या वावरात राहूनच आम्हाला 2 पोते 4 पोते आगाव काढाव. भाऊ झाला म्हणून काय भाऊ आपणाला बुडत देईन उष्ण देईल बर. भाऊ कसा तरी भावाला भाऊ जीवही लावेल. मात्र घरात बाई आमची वहिनी मात्र देऊ देईन आम्हाला उष्ण द्या की त्याला काय नेट लागले, त्याला काय वावर कमी दिल्या काय म्हणते. भावाचं भावाला जमते हो, मात्र घरामध्ये कसं आहे बाया जमणार जमू देण्यात भावाचं. म्हणून तर आम्हाला वाईली व्हायची वेळ आली की कशासाठी आली म्हणालो. आता उग सोयऱ्यावर घालायचं होय, सोयरे वाईली करणार. सोयऱ्याची हिंमत नाही वाईली करायची मात्र की नाही. सोयऱ्याने जे दिल्यात की नाही आपणाला ते सोयरे मदत लागतात म्हणाले की नाही. त्याला सोयरी घ्यायला तेच सोयरे, मग त्याच सोयऱ्याची ते सोयरी होय की एकीकून धरलं तर ते सोयरे कला पुढे येतील. आता देऊन बसले बरोबर जोड लावते आपल्या दोघा भावाचा. आता म्हणून आम्हाला सावध व्हायची वेळ आहे. सावध होत असताना महाराज सांगतात
नको नको वारी तू तर सुख शांतीचा धनी तू तर सुख शांतीचा धनी काही दुर्दशा लागली साली काही दुर्दशा लागली तू तर सुख शांतीचा धनी काही दुर्दशा लागली साली काही दुर्दशा लागली अहो भले भले फसले वनी शोधिती देव दगड पाशाने शोधिती देव दगड महाराज तू तर सुख शांतीचा धनी काय दुर्दशा लागली सनी हे आम्ही कोणाच्या तरी नादी लागल्या कोणाच्या तरी माग लागल्या कोणतरी आम्हाला येऊन भुलून टाकलंय म्हणून आम्हाला इथं येवावं लागलं नाहीतर भल्या माणसं हो राजाचं लेकरू होय राजाचं बरोबर पण कुणाच्या तरी नादी लागून इथं येऊन भीक मागायची वेळ आली आम्हाला ही जर वेळ आम्हाला चुकवायची असेल तर आम्हाला जीवनमुक्ती पाहिजे आम्हाला जीवनमुक्त व्हावं लागते मग आता तुमच्या देहाला कशी मुक्ती होईल कोणती होईल का होईल अजूनही आलं नाही हे जर आम्हाला करायचं असेल येऊ मामा एक जण नाही दुपारी आलो मग महाराज आम्हाला तिथपर्यंत जायचं असेल तर आता आमच्या दादाकडून ऐकल्या काय झालं हा सोयरेच आपला परिचार करालेत म्हण आणि दुसरी गोष्ट सोयरे परिचार करू द्या आपण चांगलं राहिल्यानं परिचार सुद्धा करायची येळ येईना म्हणालो सोयरेवर आपण कुठेतरी गफलतीमध्ये पडाल्या म्हणून आपल्या सगळ्या सोयऱ्याला आपला परिचार करावा लागला भाजायसाठी अमृतराव व मारुतराव पाटील गाडे यांच्याकडून चालू असलेल्या भजनावरती 21 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद सोयरे आपल्या मागे लागावं म्हणालो असं आपल्याला वागावं लागते होय हो आपला जर प्रचार द्यायला करायला लावला काय इलेक्शन होईल काय
ते इलेक्शन नव महाराज, जन्माचा जोडा होय, जन्माचा जोडा. आपण कितपट कसं राहिलं पाहिजे याच्यावर आपलं अवलंबून आहे. आपली सोयरीक लागते. स्वप्नात लेकर होईना तो हकीकत मध्येच होतात. आम्हाला तसं राहावं लागते. स्वप्नामध्ये हिरी जवळ झोपलं म्हणत, स्वप्नामध्येच आले म्हण बघायला. स्वप्नामध्येच लगन भवल्यावर चढलं म्हण, टेंटात गेलं म्हण. आता ते सांगू नाही गंता. 2 लेकरे झाले म्हण स्वप्नामध्येच. मामा सगळं स्वप्नामध्येच होऊन गेलंय. हिरीतही स्वप्नामध्येच पडलंय. हिरीत गाज्यात पडले म्हणाल्या, स्वप्नामध्ये पडलंय. पण पहाटचं सपन सुद्धा खरं होते म्हणालो एकाने. हे अनुभव राहो. पहाट जर सपन पडलं ते सपन खरं राहते म्हण. मग ते सपन काय तुम्हाला पहाटेच्या पर्यात पडलं की दिवसा पडलंय म्हणालो. दिवसा जर सपन पडलं असलं तर बरं आहे. फाटाच्या पाऱ्यामध्ये जर पडलं असलं, गंगेला पाणी कमी झालं असेल, मग हिरीत पडावं लागते. मग जागृतीशी पाहता काही नाही म्हणल्यावर हिरीतच होईल. हे एक सुद्धा अवस्था सांगली म्हणालो. मग मला वाटालय तुमची हेच अवस्था होय. काय वाटालय दुसरं काही हे अवस्था होय. मग हेच अवस्था म्हणाल्या. काय म्हणालो मी रात्रपासून, दुसरं काही म्हणणं नाही. मग हे असेल तर सांगा पुढच्या पर्यंत. येरी माणूस स्वप्नामध्ये दचकच ना. माणूस स्वप्नामध्ये उसणत नाही. मज होईना आलंय. मी कोण्या मामाला म्हणू की, मी कवा काकाला म्हणू की काका सोयरीक लाव, मामा सोयरीक लाव. तेव्हा हे सोयरी घालावं लागतात. का घालावं लागतात तर हे स्वप्नासाठी. स्वप्नाची या सुका लुप्त लाशी काय. आम्ही लुप्तून जर तिथं गेलो, आमची गंमत वेगळी होते. आमची गंमत होऊ नये म्हणून आम्हाला जागृत अवस्थेमध्ये आम्हाला परमार्थ करावा लागतो. स्वप्नी अवस्थेमध्ये आम्ही काय करतो याला किंमत नाही. स्वप्नामध्ये काही ध्यानात येते. तुम्हाला सांगतो, काही येते स्वप्नात. ते काय राहते, बिनकामाचं राहते. त्याच्यानं मुक्ती भेटते काय. आम्हाला तर मुक्ती पाहिजे. इथली नुक्ती पाहिजे ना. बरं नुक्ती म्हणणं आलो, मुक्ती म्हणालो. मुक्ती दादा, नुक्तीचे उंडे बांधलेत. नुक्ती नाही, मुक्ती. आणि तुमच्याकडे देहाची मुक्ती आहे. बरोबर. दुसरा एक सुंदर पॉइंट बोलले मला. त्याच्यावर तर फार असं सुंदर नियोजनबद्ध बोलावं वाटायला. ज्या वेळेस अंतिम संस्कार ज्या वेळेस आमच्यावर अंतिम संस्काराची वेळ येते, त्यावेळेस म्हण सोयऱ्याला जेवण उचलावं लागते. म्हण भावकी काय मेली काय म्हणालो. भावकीचे 4 लागतात म्हणालो तिथवर नेऊन ठेवायला. सोयरे खंद्यावर घेईना. काय मामा कुठं आहे काय. आमच्या इकडे तर 4 भावकीचेच राहतात. सोयरे राहतात. सुखाचे हे जण दिल्या घेतल्याचे सुखाचे होते. पण आपली भावकीन भावकीचा टिळा लावतात म्हणालो. खिशातला सोयऱ्याचा काढून लावणार, सोयऱ्याचा टोपल्यात टाकतात. टोपल्या हे भावकीचा टिळा घेऊन जात नाही आणि सोयऱ्याचाही घेऊन जात नाही. तुम्ही लक्ष करा की इथंच राहायचं होईल. पण आम्हाला तिथपर्यंत सुद्धा सोयऱ्याची गरज लागत नाही म्हणालो. दादा हे ध्यानात येवाव. तिथं फक्त सोयरे कशाला येतात आले तुम्हाला माहित आहे. हे सगळ्यांनाच माहित आहे. सोयऱ्या धायऱ्याचं काम होय. एकूण एकाला येवावं लागते, जावावं लागते. पण तिथला जर आम्ही अंतिम विचार केला, अंतिम टप्प्यातला, तर तिथं आम्हाला आमच्या भावकीचे 4 लोक लागतात म्हणालो. कधी
मग आता एखादी भावकीच नसली तर वेगळं आहे. होय हो. ते बी आता ते गाडीला वाढीत गंमत कमी आहे का र? तिथं मात्र भावकीची गरज लागणार. मग आम्हाला त्या रथाकडे जायचं नाही, शेवटी आपली भावकीच काम देते म्हणून सांगालो समजा. हा म्हणून तू तर सुख शांतीचा धनी, काही दुर्दशाला गेली साली, काही दुर्दशाला गेली. अहो भले भले फसले वनी, शोधती देव दगड पाशाली, शोधती देव दगड सवय असली सवय असली गाडी फसली आता तरी सोडा की. हे जोपर्यंत सोडत नाही आमची सवय बर अजून दुसरंच काय वाटत. ते चहा पिया काही पिया म्हणल्यावर नव काही पिल्यानं जमणं आम्हाला जे लागते तेच घ्यावं लागते. पण आता पिण्यामध्ये फरक आहे. होय आपण कसं म्हणावं कोणाला म्हणता येते काय? भगवान पटेल म्हणता येत नाही. मग काय पिवा दुसरं चहा सोडून? दारूच पिवा हो, मात्र कोणती पिवा याच्यातही फरक आहे. गुरुनामाची दारू पिली बाई, गुरुनामाची दारू पिली बाई, आम्हाला हे करावं लागते. चहा तर पिवावंच लागते हो, मात्र नामाचा घोट घ्यावं लागते. तर आम्ही जागेवर राहता. म्हणून महाराज सांगतात सवय असली गाडी तुटपुंजा गोष्टीचा ध्यास करोनी झालाय सत्यानाश, करोनी झालाय सत्यानाश. तुटपुंजा गोष्टीचा ध्यास करोनी झालाय सत्यानाश, करोनी
आपण ऐकले आमच्या भावकी तुमचं करडू निघणं आलंय दुसऱ्याचं गांजरी उपटायला सांगायला गांजऱ्याचं तरी यायचं यायलाच बी यायच्याच वावरात पडलं म्हणत आता ऐकली आपण आता काय सांगावं या करडूची गंमत आणि गांजऱ्याची गंमत गांजरे कामाचं नव्ह आणि कुरडूही कामाचं नव्ह कामाचं होय काय आता जे आमच्या कामाचं आहे ते आमची फक्त जीवनमुक्ती मग आम्हाला जीवनमुक्तीची बाजू आमच्याकडे आहे आणि तुमच्याकडे विदेह मुक्तीची मग आता तुम्ही म्हणता विधेय मुक्ती म्हणजे अवस्था होय काकांडीचे बंडे साहेब आलेत सुंदर भजनी मंडळ आहे आणि आम्ही काहीतरी इकडलं तिकडलं बोलाव त्या भजण्यासमोर हे काही आम्हाला योग्य वाटत नाही पण विषयावर बंडे साहेब तुमच्या पुढे सुद्धा आम्ही तंतोतंत चालणार आहात दोघे बरं आता कसं आहे सोयऱ्याने भाऊभाऊकीचा जोड लावला आता कुठेही जमना माता आम्ही रात्रपासून जमून घ्यायला का जमून घ्यायला आम्ही दोघांनाही सोयऱ्याला वैकिल्या वैकिल्याशिवाय कसं मग आता आमच्याकडं जीवनमुक्ती आहे आणि आमच्या सोपान पाटलाकडे विदेह मुक्ती आहे त्याच प्रमाणामध्ये त्यांचं म्हणणं आहे अवस्था होय देहमुक्ती होय होय तरी काय मुक्ती म्हणायचं असेल तर आम्हाला काय म्हणायचं आहे आमचा जीव आता कसं आहे आमच्या शिव तुमचं शिजणं तुमच्या शिव आमचं शिजणं असली गंमत बघा तुम्ही विचार करू हे जर आम्हाला कळायचं असेल आम्ही काय करावं फक्त आम्हाला तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे देहाची मुक्ती कोणती बरोबर इकडलं तिकडलं बोलायचंच नाही देहाला मुक्ती कोणती भेटली कशी भेटली आणि याची मुक्ती केव्हा होते देहाची फक्त तुमच्याकडे देहाचा विषय आज आता मला सांगा कैवल्यवासी मारुतराव धोंडीबा पाटील गाडे यांना देवाज्ञा झाली आणि तेरवीचा कार्यक्रम आहे बघ आता या देहाची तेरवी करायला की जीवाची करायला म्हणालो खरंच आपल्याला पॉइंट वर बोलायचं आहे बाजूला बोलायचं नाही देहाची तेरवी व्हायली की जीवाची व्हायली दहाव्या दिवशी महापूजा टाकल्या जीवाची टाकल्या की देहाची टाकल्या म्हणालो कोणाची टाकली हा जीव जीवन मुक्त झाला पाहिजे म्हणून हे सर्व खटाटोप आहे म्हणालो देह हे नाश पावणार आहे नाश पावणार जीव आत्मा हे नाश पावू शकत नाही जीव हा नाश पावू शकत नाही अमर आहे पण देह हा आमचा नाश पावणार आहे नाश पावणाऱ्या देहाला मुक्ती कोणती लागते म्हणालो तर कशाला लागते ज्याचं उष्ण घेतलंय त्याचं त्याला उष्ण हे देतेच की सरणावर नेऊन ठेवल्यात मातीचा देह होय हे मातीमध्येच राहते शेवटी हे जसं ज्याचं उष्ण घेतलंय तसं ते देणं होय याच्यात काही शंका नाही पण या देहाला मुक्ती कोणती लागते आणि कशासाठी लागते महत्वाचं जीवाला लागते मान्य आहे मग त्या जीवाची मुक्ती भेटण्यासाठी जेवढा मोठा कार्यक्रम चालू आहे देहासाठी नाही जैसा होता तैसा करा की एवढा हट्ट पुरवा माझा जसं होतं तसं व्हायचं असेल तर आम्हाला हे क्रिया करावं लागते मधली देहाच्या मुक्तीनं आमची क्रिया होत नाही महाराज
होत नाही. हे जर आम्हाला कळायचं असेल तर आम्हाला काय करावं लागते आणि कसं करावं लागते हे सुद्धा आमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून सवय असली नको नको वारीला कुस्त्या खेळत गेली वाटाले. कुस्त्या खेळत गेली का पहिले म्हणूनच लंगट लावतो म्हणजे वाटाले. ज्या वेळेस मी लंगोट लावून होतो त्यावेळेस या गावात होतो. कुस्ती झाली काय म्हणालो. पहिल्याच्या काळाला लंगोट होते बरोबर होय. म्हणून तर म्हणलो मोठा भाऊ होय अनुभव आहे. मी काय कुस्त्या खेळलेला पैलवान हो बघा. उगा आमचा मोठा भाऊ बंडेसाहेब आजच्या प्रसंगी मोठा भाऊ आहे आमचा. लहान भाऊ उगा आता मोठ्या भावाला पेच बरेच माहित हात. आता आपल्याकडे कसं आहे बघा पेचही काम करू दे ना उचलून डायरेक्ट उगवरावर बसायचं. होय होय आम्ही कुस्तीच खेळल्या नाही आम्हाला पेच काय माहित हात म्हणालो. कुस्तीच्या पैलवानाला पेच माहित राहतात आणि ते पेच आमच्याकडे नाही. मग आता आम्ही पेचानं जरी ऐकणा गेला मोठ्या भावाला असं समाधान असं अत्तर उचलताना वजन जाग्यावरच लवडीताना वरी बसतात. लई जोऱ्यात नाही बरं म्हणजे काताडी असं काही निघू दे ना. वजन समाधान एक हात असा खाली घालता एक असं होईल असं नव आपल्या इथं म्हणजे अजून भावाला दुसरंच काहीतरी वाटत असं समाधान. उगा हात एक मान खाली हात आणि एक वरून हात असतो. वजन झोपायचं ना असं जरा असं पाठ जरी टाकली याच्या पोटावर तरी झाली. आदरणीय आदरणीय माझ्या त्याचा कार्यक्रमच झाला. हेच कळण आले हो कोणा संघ कसं भजन म्हणाव. पांढरे झालेत पांढरे झालेत. पांढरे होऊन सुद्धा काल परवाच्या पोरायची कुटाळकी करायला सुरू करायची. हे न्याय कुठे निव विषय होय काय म्हणायचं बापू. बक्कळ विषय सांगणार हा माहित नाही आम्हाला. भलता विषय लावल्या तुम्ही तर जाऊन मोठे दिवे लावल्या. थोडा उजेड झाला नाही तिकडल्या तालुक्यामध्ये. उजेडच नव्हतं पडालाय मुदखेड तालुक्यापासून आपल्या. लई नाव काढाले तिकडले मला 5-25 फोन आले. काय विषय लावला हो म्हणले. आबा बाबा बाबा ते विषय नव्ह काही नव्हतं तसा विषयच आम्ही ऐकल्या नाही म्हणले. असा कसा विषय
म्हणून आदरणीय हरिभक्त पारायण विश्वनाथरावजी परबोधाचा लागू द्या छंद तुटतील 84 चे बंद तुटतील 84 चे परबोधाचा लागू द्या छंद तुटतील 84 चे बंद तुटतील 84 चे जीव लगसका घेऊन पिविदा आलाय की आनंदाचा कंद आलाय की आनंदाचा कंद जसं आम्ही अवस्था आणि मुक्ती एक होते का असं विचारल्याच्या नंतर आमच्या बंधून आम्हाला विचारलं मरणाच्या आधी मरण हे कसं म्हण तुम्हाला एक प्रमाण सांगून जातो तिथं एक सांगलो जीव जिताची मेला मेला तो मोक्ष पदाशी नेला बघा सप्तकरण नावाचा ग्रंथ सांगते जिवंत असताना सुद्धा आम्हाला मुक्त होता येते ह्या जीवनमुक्तीचा मार्ग बघायला गेले बरोबर तुम्ही इकडली चिंताच करणं का गडे दादा आता बिनफिकीर राहा इकडली जीवनमुक्तीची तुमच्यावर लोडच येऊ दे ना आता तुमच्याच वावरामध्ये तुम्ही माल काढा म्हणालो है की नाही ज्याच्या वावराची त्यालाच मशागत करावं लागते तुम्ही जर तुम्हाला 2 पायल्या लागलं तर मागून घ्या गडे मी उदार अंतकरणाचा ननगा भाऊ मोठ्या भावाला नसल्यानं आम्हाला देवावं लागते जसं दृष्टांत लागलं दृष्टांताला सिद्धांत लागलं तसंच स्वप्नाची या सुखा मोठ्या भावाला जेवढा टाइम देसाल 40 मिनिटं द्या 30 मिनिटं द्या 1.5 घंटा द्या 2 घंटे द्या तसंच आम्हालाही द्या आम्ही दोघं भाऊच व्हा नाही ऐकावं लागते कसं आहे शेवटी कसं आहे तुमच्याकडेच आम्हाला यावं लागते जाता जाता तरी वाटणी मात्र तुझ्या भावानं होऊ नये दोघही भाऊ मग आता कसं त्याच्यामुळे होते ते म्हणून आम्हाला मरण्याच्या आधी ते तरी एक देलो अजून एक देतो प्रमाण
एवढं बघावं लागते तर मरणाच्या अगोदरच मरण कळते म्हणालो. पण तुम्ही जे देहाला मुक्ती म्हणाल्या की नाही रात्रपासून, देहाला मुक्ती घेऊन काय करणार हा म्हणालो. नेमकं देहाला कुठे नेऊन ठेवता मुक्त करून. जीव हा मुक्त होऊ शकतो, देह हा मुक्त होऊ शकत नाही, होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. जर आम्ही जर यायला सोडल्या, तुम्हाला सांगतो आम्ही जर सोडल्या तर ते तुम्ही सोयरे म्हणाले की नाही, तिथं 4 भावकीच्या मग सोयरे चिळा टाका येतात. अशी अवस्था तुमची होते म्हणालो, अशी अवस्था. आम्ही म्हणल्यानं तुम्ही एकीकडे आणसाल एकीकडे जाईल भजन, असं होऊ नये. हा जीव आत्मा जर तुमच्या देहाला सोडला तर या देहाला फुकावं लागते. दुसरा काय पर्याय आहे? दुसरा काही पर्याय आहे का मामा? काहीच पर्याय नाही. म्हणून जीवन मुक्त होऊ लागते. जीवन मुक्त झाल्याच्या नंतर देहाची मुक्तीची गरजच पडते. जीवन मुक्त हा जीव झाला तर याला पुनरुपी जन्म पुनरुपी मरण कोणता देह लागत नाही, कोणता मरणाचं लागत नाही, काहीच लागत नाही. जीवाची काय गरज आहे डबल देहात यायची म्हणालो जीवन मुक्त झाल्यानं. आणि हे क्रिया या जीवासाठीच होय सगळी, देहासाठी होय काय? हे काही बी नव्हतं. म्हणून आम्हाला बघायचं असेल तर हे मरणाच्या आधी मरण कळावं लागतं. म्हणून महाराज सांगतात जीव लगत का घेऊन त्रिविध आलाय की आनंदाचा कंद, आलाय की आनंदाचा आपले सोयरे मोठ माती डोळ्यात टाकायलेत म्हण. आता काय सोयरेने माती तिकडून घेऊन आलेत की काय की खिशात? सोयरे तर माती डोळ्यामध्ये टाकायसारखी दिसणं आलेत. मोठ्या भावाच्या डोळ्यात टाकल्या काय माझ्या मागे? होय, आमच्या तर कोणी टाकल्या सोयऱ्यानं. मोठ्या भावाच्या डोळ्यात टाकल्या काय म्हणालो? टाकल्या असल्या तर काही होईना, लाल जर डोळे झाले असले तर एखादी ड्राप देऊन बघूता. दादा एखादी ड्रॉप भेटते, लाल डोळे झाले बरोबर होतात. मात्र डबल सोयरी असं तरी करू नका बरं. डबल उग मोठ माती टाकत राहू नका प्रत्येक बारीला. थोडी 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 उग माझ्या भावाला गुढं करून टाकसाल, मला धरून न्यावं लागेल. असा तरी माझ्या मागे ताप लावू नका दुसरा सोयरे तुम्ही. आमच्यात तर कोणी टाकलं नाही हे आम्हाला 100% गॅरंटी आहे. आमच्या टाकण्यात सोयरे समजदार दिसायचे. सोयरे हे समजदार हात समजून घ्यालेत, ओळखून घ्यालेत. सोयरे माती टाकायसारखे नव्हतं. भावाला कसं काय आमच्या भात झालाय की सोयऱ्यावर काही कळून आले बाबा. भावाच्याही डोळ्यामध्ये मी टाकू देईना. भावाने चिंता करू नये. भाऊ मी हाव तोपर्यंत भावाच्या मोठ्या डोळ्यात टाकू देईना सोयरेला. सोयरे ऐकितात, सोयरे अनुभवी आहात, सोयऱ्याला ज्ञान आहे. सोयरे कशी माती टाकतील म्हणून टाकू दे ना. मी सोयरेला सांगतो समजू, चलत राहते. सोयरेल्याच आखरीला सांभाळून घ्यावं लागते. कोण घेईल सोयरे घेण्यात? तर
वेळेशिवाय आपल्याला कोणी वाहिली नाही म्हणली की नाही तुम्ही तसं होय, ते लागतात एकदा तरी आपल्याला जीवनात. म्हणून परबोधाचा लागू द्या चंदा तुटतील 84चे बंदा तुटतील 84चे सवय असली म्हणून दादा आता 100% तुमची हवेला गाडी लागली बरोबरच्या. आता काय गाडी चिखलात फसू दे ना एवढं खरं होय. हा पंक्चर होईना. आता कसं आहे रस्ता चांगला आहे रस्ता हवे लागलाय आणि हवे रस्त्याला सरासरी गाडी पंक्चर होईना आणि सरासरी गाडी खराब होईना. आणि आमच्याकडून तुमच्या गाडीला तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा आहेत. आपल्या इंजिनाचं काम निघू नये इंजिनाचं काम निघू नये बाकी गाडीचं काम निघालं तर जमतील. मग आता इंजिनाचं जर काम निघालं तर डबे कसे पुढे चलतील. हो डबे इंजिनाला ओढीत नाही ना कवाय ध्यान ठेवा. इंजिनालाच महाग डब्याला ओढीत न्यावं लागते. हे आमची इथं गफलत होईल. आता आमच्या दादाने बक्कळही दृष्टांत सांगले. आता बक्कळही हात आता कसं आहे थोडं 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 आता मोठा भाऊ होय लहान व्हा. लहान तोंडी मोठा घास राहू नये. होय हो मामा जसं मोठा भाऊ जमल तसं. आता फक्त मोठ्या भावाच चालू आहे बोलणं. अजून त्याच्या दृष्टांताला दृष्टांत द्यायचं राहिलंय बक्कळही राहिलंय. आता आता काही राहिलेल्या पुढच्याही पर्यात बघू एकदाच काय काहीतरी सांगू. मला वाटते काही गोष्टी सोडून द्यावं भावाच्या सुद्धा. काय बोलावं म्हणून बोललाय मोठा भाऊ. काय बोलत बोलत गेले की एखाद्या बार त्या गोष्टीला कसं आहे डोळ्यात माती टाकून घेण्यापेक्षा त्याच्यावरच माती टाकली. कमी जास्त गोष्टी होत असतात भजन करत असताना. पण आम्हाला जीवनमुक्त व्हायचं असेल तर आम्हाला शरण जावं लागते. शरण आम्ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आम्हाला जीवनमुक्ती प्राप्त होत नाही. म्हणून महाराज सांगतात अहो तुम्ही आम्ही तर एका गावचे किती जुन सोयीपणा आपला किती जुन सोयीपणा अहो तुम्ही आम्ही
अहो तुम्ही आम्ही तर एका गावचे किती जुनं सोयी पण आपलं किती जुनं सोयी पण अहो ज्याला कळालंय त्यालाच वळलंय त्यानंच खरं हे नातं जपलंय त्यानंच खरं हे नातं म्हणून महाराज सांगतात आणि या धर्माचे करावे सवयी मनानंदात वेळोवेळा मनानंदात वेळोवेळा सवऱ्यांची हिंडत रमाऊ झाले आदरणीय गणपती पाटील मेणकेकर शिवाजी मारुती पुयड ईश्वर मारुती पुयड अक्षरा मारुती मेणका बरोबर आहे म्हणू या सर्व सदभक्ताकडून घेऊन टाकायची होती सर्व सदभक्ताकडून 101 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल वजिरीबाच्या वतीने मनापासून आभारी आहे धन्यवाद 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 म्हणून महाराज सांगतात तुम्ही आम्ही तर एका गावाचे किती जुनं सोयीर पण आपलं फक्त इथं आल्यानं ओळखी झाल्यात आम्ही विसरून गेल्या आम्ही तिथलं सोयीर पण विसरून गेल्या म्हणून इथं आम्हाला या कर्मभूमीवर आल्याच्या नंतर आम्हाला फार मोठा विसर पडला म्हणूनच आम्हाला जीवनमुक्त होण्याकरता प्रयत्न आमचा चालू आहे विसर पडला आम्हाला जिथं जसं होत्या तसं जर आम्ही इथं राहिल्या असल्या तर आम्हाला काही मुक्तीची गरज लागत नाही पहिलंच मळक मात्र दुसऱ्यालाही मळक केलं असं झालं म्हणून आता काय करायचं आहे आम्हाला आमच्या दादाकडून देहाची मुक्ती बघायची आहे बरोबर देहाची मुक्तीनं कसं जिथं होत्या तिथं जाता आणि देहाला जागा तरी आहे कुठं बरोबर जीवाला जागा आहे तुम्हाला माहित आहे आम्हाला माहित आहे त्याला माहित आहे जीवाला जीव हा भगवंताचा अंश आहे भगवंत तिथं जागा देऊ शकतो म्हणून जीवनमुक्त आम्हाला व्हायचं असेल तर भगवंताच्या चरणापाशी आम्हाला जागा भेटली पाहिजे बरोबर या देहाला तुम्ही जागा कुठं देणार या देहाचं ठिकाण कुठलं मग या देहाला मुक्ती कशाला लागते मग लागते तर कशासाठी लागते कशासाठी आणि देहाची मुक्ती घेऊन आपण करावं तरी काय आता बरंच काय आहे की देहामध्ये असं गुंडाळून बसलोय
देहामध्ये. आता काय काय हाय आपण काय सांगावं, बाजू द्यायची होय. आमची बाजू जीवाची होय. आम्ही जीवावरच बोलणार. आम्हाला आमच्या भावाच्या वावरात जाऊन उभं येईना कारण 2 पोती उचलून आणायचं काम नाही. दादा देवानं गुरु महाराजाच्या कृपेनं संत तुकाराम महाराजाच्या कृपेनं आमच्या वावरात भरपूर माल व्हायला, काहीच कमी नाही. आम्हाला सरासरी काही गरज नाही, हे कृपा वय साधू संतांची. आता तुमच्या थोडं थोडं कमी पडालंय, आलंय नसल तर काय करा, इकडलं बी घ्या, बी घेऊन थोडं पेरा आवरेज देते, गडबड करू नका. उग ऊसाच्या भानगडीमध्ये पडू नका. 2-2 वर्ष ऊस तुटणं आले, त्या ऊसाला उंदरं लागालेत, खडोळ्या लागाल्यात, काय काय लागणं आले म्हणाल्यात. तेवढा ऊस झोपून 24 महिने त्या ऊसाला राखण राब राब कष्ट करायला, आणि ते ऊस आडवा पडला की तुम्हाला सांगतो खडोया करायला लईच जर काही व्हायला गेलं तर डुकराची धाड आली काय बाकी ठेवणारी काय येईल म्हणालो वावरात. म्हणून म्हणालो बी घ्या, डुकर लागणार तुम्हाला सांगतो, खडोळी येईना वावरा, काहीच येईना, परिचयच होईना. मग आम्हाला ते बी पेरवलं. म्हणून आम्हाला कसं कसं आहे आमचे आता मोठे दादा पुढच्या परत सांगणार आहेत, समजून सांगा. गडबडीत काही सांगू नका आम्हाला, असं हिशोबशीर सांगा. आम्हालाच नाही पुढच्या श्रोते मंडळीला सुद्धा त्याच्या सुद्धा डोसक्यात भरून द्या. जसं आमच्या जीवाला मुक्त होण्यासाठी आम्हाला आमच्याकडे जे बाजू जीवन मुक्ती आहे, ही मुक्तता, हे मोक्ष, ही मुक्ती, हे मोक्ष आम्हाला पाहिजे ना. जसं आमची जीवाची बाजू आम्ही सांगत सांगत चल्या, तशी तुम्ही देहाचीच बाजू घ्या. आता खराच विचार जर करायला गेला आम्ही दादा एक तर थोडं तुम्ही जे म्हणले की नाही, काहीतरी वेगळं दिसालय, काहीतरी भावाला वेगळंच वाटालय, वेगळंच भासालय. मला काहीच भासणं आलंय तुमच्या विषयी वेगळं. हे भास तुमचाच होय, भास नाही हो. जर आम्हाला 4 अवस्था सांगल्या, पण आम्ही स्वप्नाच्या अवस्थेमध्ये झिरीमध्ये पडाल्या. आता जागृतीमध्ये जर लग्न झालं तर कसं होईल म्हणून. हो, आता अनुभव असेल की स्वप्नाची ते झालं वेगळं, स्वप्नामध्ये हिरीत पडलं, लेकरं झाली, लग्न झालं, काय काय रामायण झालं. स्वप्नात सगळं झालं, स्वप्नातच मेलं बरं का. हिरीत पडल्यानं स्वप्नामध्ये ते वाचलं असेल काय म्हणालो, ते गेलंच असेल. कोरड्या हिरीत पडलं तरी धोंडे असल्यानं माणूस वाचणार, पाणी असलं पोहायला गेल्यानं काय म्हणे. गंगापटीचं होतं की नव्हतं की ते दादाला माहित भाऊ. आमचं काही दृष्टांत नवं, आम्हाला काही दृष्टांत देतही बसायचं नाही दादा. आम्ही असं मस्त मोकळंच भजन करतो, पण आमचं वावर बरोबर ठेवता, बरोबर पीक आहे. कुरडू म्हणाले की नाही तुम्ही, ते कुरडू काही नव्हे, ते तुम्हाला शेजाऱ्याचं वावर दिसलंय, शेजाऱ्याचं वावर दिसालय ते नवं, ते कमरे इतकाला झाले की नाही पीक, हे ते होय आपलं वावर. ध्यान ठेवा आता तरी. आणि आता तुम्ही काय करा, बी घ्या लागलं तर देतो, समाधान मनाने देतो. म्हणजे मोठे भाऊ एखाद्या बार, आता कसं आहे मोठ्या भावाकडे कारभार राहते, मावा कारभार करत असताना कुठे कमी जास्त होते किंवा बियाला पैसे राहतात, राहण्यात आडी अडचणीला होय.
आपल्याकडे काय कारभार नाही. आता उगाच असा मोठा भाऊ कुठे कामाला पैसे लागू लागल्याने देईना गेल्यामुळं उगाच चोरून लपून मोठ्या भावाच्या माघाऱ्या काम करून पैसे जमा करून ठेवलो की मोठ्या भावाला मी देतो बी घ्यायला लागले तर कारभाराच्या काळामध्ये पैसे राहतात नाही ना. कारभाराचं फार अवघड आहे. सोपं आहे म्हणजे लय अवघड आहे. म्हणून आदरणीय गणेश नागरो पंचाल यांच्याकडून 21 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल भजनी महाराजच्या वतीने मनस्वी आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुम्ही आम्ही तर एका गावाचे किती जुनं सोयीपण आपला किती जुनं सोयीपण. आदरणीय माझ्या मुगट येथून ज्याला कळाले त्यानेच वळले त्यानेच खरे हे नातं जपलंय त्यानेच खरे हे नातं म्हणून महाराज म्हणले ज्याला कळालं त्यालाच वळलंय त्यानंच खरं हे नातं जपलंय म्हणले. जर आम्हाला नातं जपवायचं असेल नको नको वारी राहा बिन गोरी जीवलग जोडा की जीवाचा जीवलग एक सद्गुरु नाथ विन आप्त नाही कोणी. आम्हाला हा जीवाचा जीवलग जोडावा लागतो तेव्हा आम्हाला हा जीवन मुक्त होता येते. हे होय आमची मधली क्रिया. हे क्रिया आम्हाला करावं लागाली. तशीच तुमची क्रिया काय काय करावं लागते देहासाठी. हे क्रिया आणि देहाला मुक्ती कशासाठी लागते मग लागते मुक्ती कशी. जीवाला मुक्ती लागते मान्य आहे पण देहाला मुक्ती लागते ना. इथं कसं आमच्या मोठ्या भावानं असं कसं झालं म्हणा. 6:30 गंमत जम्मत कार्यक्रम होता बघा टीव्हीवर पहिलं होता की 6:30 काय 6:15 काहीतरी लागत गेला. तसलं आमचं गंमत जम्मत कार्यक्रमासारखं व्हायला गंमत जम्मत कार्यक्रमच करायचा आहे. गंमत जम्मत आता गंमत जम्मत कार्यक्रम करत असताना आम्हाला विषय लावलेला आहे त्याची सुद्धा सुटका करायची. आम्हाला जीवनमुक्त व्हायचं आहे आणि त्याला देहमुक्त व्हायचं आहे. आता मला सांगा खरं सांगा गडी जीवनमुक्त झाल्याशिवाय देहमुक्त होईल का. अहो अगोदर जीव मुक्त व्हावं लागते जीव मग या देहाला येणं त्यानं मुक्त झाले. हे काय घेऊन बसले लटक धर्म काय घेऊन बसल्या मला काही कळच नाही. अगोदर जीवन मुक्त करू त्या दोघही मिळून आणि मग जीवन मुक्त झाले की याची गरज नाही हो. हे नाश पावणार आहे बरोबर. जीवन सावधान
नाश पावणाऱ्या वस्तूला जर मुक्ती पाहिजे म्हणत असाल, अहो ये नाश पावणार हो, याला नुकती लागते हो, नुकती. दादा याला मुक्ती लागणार, याला नुकती लागते, नुकती. आता नुकतीच्याला मुक्ती म्हणाल्या कसं बशी टाकी देव झाले. आम्हाला तर काही सुधारणा आले. आता काय करूत आपण, इथं मुक्ती जर बघायची असेल, बळायच्या नुकतीच्या बळावर चलायचं हे देव यायचा. आता मला सांगा, नुकती वाऱ्याला मुक्ती जमल काय? गमत आहे की नाही? हो. मग आता विषय सुंदर खूप आहे मला, विषयाला काही अडचण नाही. पण कसं आहे, एखादी ढेड बदकलात राहते आणि एखादी ढेड टेम्पुडाच राहते. आता हे बदकलामध्ये पाणी साचलंय, यायला मी रात्रपासून म्हणालो बाबा कोणी कुठेतरी खंदा आणि मोठा एक कॅशीचा पाईप टाका आणि ते पाणी साचलेलं काढून द्या म्हणालो नाल्याला. आणि ते जर नाल्याला पाणी काढून दिल्या दादा तर वावरामध्ये पिकते. पिकना म्हणून पिकते बरं. पाणी गळ्या इतकं घेऊन बसल्या वावरात निघाल्या पेरायला. अहो ते पाणी काढावं लागेल, त्याची वापसा व्हावं लागेल. वापसा झाल्यानं पेरायचं होय, किती गांजरे वाढते की आता तेवढं पाणी साचून मिळेल. शिवाजी चंद्रकांत गाडे पाटील यांच्याकडून 51 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. धन्यवाद. सुंदर असं भजन चालू आहे, खेळी मेळीमध्ये आहे, अशी खेळीत आहे. पण विषयाला सोडून अजिबात बाजूला भजन जाणार नाही. आमच्या दादानं सांगलंय, फाट्या फुट्यानं चलायचा मी माणूस नवा, आधी चलो नाही आताही चला ना, आयुष्यभर चलना म्हणून त्यानं आम्ही सुद्धा दिलेत माईकवर. आम्ही दिल्या हो, मात्र बाजूबाजूला रात्रपासून का चल्या दादा, असं का करायला लढ. मोठे दादा अहो तुम्ही आम्हाला सांभाळून घ्यायचं होय हो. आम्ही लहान लहान माणसाला मोठ्या भावाने सांभाळून घेवा. आता लहान भाऊ जर मोठ्या भावाला सांभाळून घ्यायचं म्हणलं तर थोडं वेगळं वाटते दादा. दुसरं काही मला म्हणायचं नाही तुम्हाला, फार लई. बाजूबाजूला जाऊ नका, जसा शब्द दिल्या तसं चला. आणि तुम्ही 100% या पाऱ्यात आता मात्र चलता अशी अपेक्षा आहे. सोयऱ्यानं माती टाकलेली, मी सोयऱ्याला सांगलो माईक मध्ये आता माती टाकणं का म्हणून. आता टाकणार डोळ्यात माती मुठभर. 100% मजा म्हणानं तर चलता वाटालय मला. मग आता ते कसं होईल की काय नाही की आता बघू. दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. धन्यवाद. म्हणून ज्याला कळालंय त्याला कळलंय, ध्यानच खरे हे नातं जपलंय, ध्यानच खरे हे नातं. गुरुदासाने महाराज सांगतात, गुरुदासाने हीच हे सांगले जीवलग जोडा. हे आमच्या जीवाचा जीवलग आम्हाला जोडावा लागतो, तेव्हा जीवनमुक्त होता येते. हे बाकी चलत राहते. आता हे नुकती पुरतं होई सगळं. आमची जीवनमुक्ता नुकतीसाठी नाही महाराज. नुकतीने जीवनमुक्तता होत नाही. जीवनमुक्ती नुकतीने भेटत नाही. याला गुरु महाराजांची युक्ती लागते. नुकतीने इकडे होई देहाचं चालायचं. आता यायच्याकडे आहे ते भाग, त्याच्यावर काय आम्हाला बोलायचं नाही. पण त्याची बाजू त्यानं पुढं कसं आणतील. आता महिल्यानं तरी पाईप टाकला असेल कॅशिनचा मोठा 6 इंची. ते निघाले कधी पाणी बाहेर बघून. बघायला काय आपल्याला पैसे लागायचे बघून. म्हणून गुरुदासाने